मंडळी, भारुड संत एकनाथ महाराजांचं भारुड आहे. भारुड म्हणजे काय का? भवरुडींचं दर्शन म्हणजे भारुड. भावरूढ म्हणजे भारुड, म्हणजे भावावर होऊन जे आरूढ होऊन जे ऐकलं जातं त्याला भारुड असे म्हणतात. संत एकनाथ महाराजांनी भारुड लिहिले. लोकरंजनाच्या माध्यमातून, मनोरंजनाच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करून समाजाला अध्यात्माकडे कसं खेचला जाईल यासाठी नाथबाबांनी भारुडाची निर्मिती केली. नाथ महाराज म्हणतात. नाथ महाराजांनी या अभंगामध्ये, या भारुडामध्ये स्त्रीची भूमिका घेतलेली आहे. नाथ महाराज तर पुरुष आहेत, पण स्त्रीचं रूपक नाथ महाराजांनी घेतलं. आणि नाथ महाराज म्हणतात, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. महाराज म्हणतात, मी त्या आईचा जोगवा मागितला. का? तर ती भवानी माता मला प्रसन्न झाली म्हणून मी तिचा जोगवा मागितला. पण जोगवा कोणता मागितला? तर नाथ महाराज म्हणतात, 5 घर मी जोगवा मागितला. ना मिठाचा मागितला, ना पिठाचा मागितला. मग जोगवा मागितला कोणता? जोगवा मागितला ज्ञानाचा, जोगवा मागितला वैराग्याचा, जोगवा मागितला प्रेमाचा, भावाचा, आणि जोगवा मागितला भक्तीचा. कारण दादांनो, प्रेम हे जीवनात माणसाच्या खूप महत्वाचे आहे. म्हणून तर एका ठिकाणी आमचे संत एकनाथ महाराज म्हणतात, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. नुसतं ज्ञान कामाचं नाही, नुसती भक्ती कामाची नाही, त्या भक्तीमध्ये प्रेम असलं पाहिजे, त्या भक्तीमध्ये जिव्हाळा असला पाहिजे, ओलावा असला पाहिजे. कारण आता हल्ली प्रेम संपत आलं, माणुसकी संपत आली. माणुसकी आता फक्त व्हॉट्सअप फेसबुकवर माणुसकी दिसते दादा. हो हाय बाय, जेवला का खाल्ला का, फक्त फेसबुकवर आहे, व्हॉट्सअपवर माणुसकी. समोर माणूस भेटलाच कुणी जेहारी घालीत नाही, कुणी रामराम घालत नाही, त्याला हाय म्हणत नाही, बाय म्हणत नाही. पण तोच माणूस घरी गेला, पलंगावर आडवा पडला आणि व्हॉट्सअपवर जर ऑनलाईन दिसला, फेसबुकवर ऍक्टिव्ह दिसला की लोक त्याला म्हणतात हाय बाय, गुड नाईट, जेवलास का. मग समोर भेटला होता तेव्हा तुला अर्धांगवायू झालता का विचारायला? तवाच विचारायचं ना दादा. माणुसकी निघून गेली, प्रेम नातं संपत आलं दादांनो. नाती जपायला शिका. हो, नवरा बायको सुद्धा घरात दोघं असलेलं बोलत नाहीत. बायकोच्या हातामध्ये एक मोबाईल असतो, नवऱ्याच्या हातामध्ये मोबाईल असतो. हो, नवरा जेवायला बसलाय, हो नवरा जेवायला बसला, नवरा बायकोला म्हणतो, का ग तुझं नेट बंद आहे का? ती म्हणली काय झालं, का ऑनलाईन नाहीस तू? ती म्हणली झालं काय? अगं तुला 10 मिनिटं झालं मी माझ्या ताटातली भाजी संपली म्हणून मेसेज टाकलाय. ती म्हणली आता बाया तुमचंच नेट बंद दिसतंय. तो म्हणलं का? ते म्हणलं तुम्हाला 10 मिनिटापूर्वीच मी मेसेज टाकलाय, कढईतली भाजी संपली, ताट गिळा. माणुसकी संपली जातो. माणुसकी, जिव्हाळा, प्रेम जपायला शिका.